रेकॉर्ड नाही केलं तरी चालेल, जस्ट एक फॉर्मल टॉक करतो सगळ्यांसोबत. मला खरं म्हणजे केव्हाचं जायचं होतं, परंतु मला सरांचे आभार व्यक्त करायचे होते, म्हणून मग मी 1 वाजेपासून जाऊया करतो. खरं 3 दिवसाच्या शिबिराला मी आलो इथे. माझं ओळख करून देतो. माझं नाव ऑफिसर काम करतो. मला मागच्या पण बॅचला यायचं होतं. या बॅचला पण परत ते नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या आपल्या मागे असतातच, जसं असतं ते सुरू झालं. परत मी यावेळेस जसं सरांनी सांगितलं, मला इथे आल्यावर समजलं की ते मी जे केलं ते योग्य केलं. सरांनी एक आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं की वाईफ को पूछो अगर कुछ प्रॉब्लेम आहे. मी तेच विचारलं. मग वाईफला विचारलं काय करायचं, गो. अशा रीतीने मी आलो. पण माझं आभार व्यक्त करण्यापूर्वी मी थोडं मला सांगायचं असेल तर थँक्स टू तुमच्या अतिशय मनापासून आभार. आणि तुमचे आभार व्यक्त करण्याच्या पूर्वी मी तुमच्या मातोश्री असतील, पिताश्री असतील आणि माळी मॅडम इथे, मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो. याचं कारण असं आहे की सर ज्या प्रोफेशनमध्ये आहेत किंवा आम्ही ज्या प्रोफेशनमध्ये, तर आम्ही जे शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या पलीकडे जेव्हा आम्ही काम करतो ना, तर त्याचा पहिला त्रास आम्हाला घरापासून सुरू होतो. एक फॅक्ट आहे. आता तुमच्या घरात जे डॉक्टर्स असतील किंवा ज्यांनी जे शिक्षण घेतलं, समजा एखादा इंजिनियर माणूस आहे, त्याने जर इंजिनिअरिंगमधली डिग्री घेऊन जर तो बिझनेस करायला लागला, तर मला असं वाटतं त्याला पहिला विरोध घरातूनच होतो. मी समजू शकतो सरांनी कुठल्या चॅलेंजेसला फेस केलं असेल आणि ते चॅलेंजेस करत असताना तुम्हाला घरातल्यांची, मॅडमची किंवा आईवडिलांची साथ मिळाली नसेल तर ती निश्चित चांगली आहे. आणि त्याचे आभार का व्यक्त करतोय मी की त्यांनी ती साथ दिली म्हणून तुम्ही आज इकडे आणि आम्ही इकडे. तर थँक्स टू ऑल ऑफ यू. मी इथे आहे ना 2 मिनटं बोलतो फक्त. मी जेव्हा इथे आलो ना, तेव्हा मी त्या पोस्ट फिलिंगमध्ये होतो की मीच सगळ्यात जास्त लांबून आलो आहे. मी 11 तास प्रवास करून आलो. मी सगळ्यांना सांगायचो मी 11 तास प्रवास करून आलो आहे बरं, खूप लांबून आलो. पण मी जेव्हा पाहिलं हे सर नागपूरहून आले, ते शाह सर संभाजीनगरवरनं आले आणि माझं सगळं तो उतरून कधी गेला जेव्हा मी ही फॅमिली पाहिली लखनौवरनं आलेली, माझं तर सगळी हेच गेली. सर एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या या फॅमिलीसाठी. सर युअर इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. मी दोघं जण आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एकटेच नाही आले तर फॅमिली नाही. ते मॅडम इट्स अ चॅलेंज, इतकं सोपं नाही. तर थँक्यू, तुमचं पण आभार. या मॅडमकडनं मी एक शिकलो, जिथे जायचं तिथे इन्व्हॉल्व व्हायचं, जिथे आपण व्हिजिट केला मॅडम. एनिवे सगळ्यांचं आभार. आणि मला इथे आल्यावर असं मला वाटलं की मला माझ्या क्षेत्राच्या पलीकडे खूप खूप चांगले लोक भेटले हो. मला जाधव सर भेटले, मला गायकवाड सर भेटले, नागपूरचे सर भेटले, लखनौचे सर भेटले, मॅडम भेटले. आणि मला असं वाटलं नव्हतं सर की इथे असे जेम्स, इतकं चांगलं वातावरण मला इथे मिळेल. तर तुमच्या सगळ्यांच्या परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि या वास्तूचे पण आभार सर की अतिशय खूप स्पिरिटेड वास्तू मला या ठिकाणी वाटली. कालची आमची एक इच्छा होती की आम्हाला नाचायचं होतं सर. ते आपले हास्याची आली ना, तर त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता इथे लावून एखादं पिक्चरचं गाणं लावून आपण थोडं नाचायला हवं. पण तुम्ही ती पण इच्छा आमची पूर्ण करून दिली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मला जाता एकच सांगायचं की जसं बुद्धाने सांगितलं की जीवन हे दुःखमय आहे, पण दुःखमुक्तीचा मार्ग पण आहे. तसं आपलं आयुष्य, आपलं एवढं मोठं आयुष्य, त्याच्यामध्ये काही टप्पे येणार, माणूस आजारी पडणार आणि आजारी पडल्यानंतर त्याला सोल्युशन पण आहे, त्याला डॉक्टर पण आहे, त्याला औषध पण आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे स्माइलर माळी सरांनी जी आपली थिअरी दिली आहे, स्माईल थिअरी, मला असं वाटतं त्याचा सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे. तर आपल्या सगळ्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभेल असं मला
वाटतं आणि तुमच्या सगळ्यांसाठी सुख समृद्धी आनंदी ऐश्वर लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि इथे आचारसंहिता मोडली मी स्वतःहूनच इथे येऊन आलो आणि त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्स टू यू सर. तुमचं एकदा आभार. एका व्यक्तीचे आभार मानणं मला महत्त्वाचं वाटतं की महावीर थँक्यू. हो थँक्यू आपण काय काय इथं आम्ही तर झोपून जायचं आहोत म्हणून. बोलायचं तुझे घेऊन बसून देत बैठ घ्यायचं इथंच घ्या काय असं चालू याच्यात सेलिब्रेशन